आणि आता बातमी अमेरिकेच्या राजकारणातली। विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतनं आता माघार घेतलेली आहे। पक्ष आणि देशाच्या हितासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं बायडन यांनी जाहीर केलंय। गेल्या काही महिन्यांपासून बायडन सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सतत चेष्टेचा विषय बनत होते। G7 शिखर परिषदेत तर त्यांनी चक्क इटलीच्या पंतप्रधानांना सलाम ठोकला। वृद्धापकाळामुळे साध्या हालचाली देखील नीट करू न शकणारी व्यक्ती जगातील सर्वात मोठ्या महासत्तेचं नेतृत्व कसं करणार असा सवाल अनेक जण विचारू लागले होते। दरम्यान माघार घेताना बायडन यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचं नाव जाहीर केलंय। मात्र हॅरिस यांची उमेदवारी अद्याप निश्चित मानली जाऊ शकत नाही। याचं कारण म्हणजे 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान शिकागोमध्ये डेमोक्रॅट पक्षांचं अधिवेशन भरणार आहे आणि या अधिवेशनामध्ये जवळपास 4000 पक्ष सदस्यांकडून अध्यक्षपदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामध्ये कमला हॅरिस यांच्या नावावर जास्तीत जास्त सदस्यांची मोहर उमटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।